नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, 11 मार्च 2026 रोजी एक अशी बातमी समोर आली ज्यामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक एक घोषणा केली आणि त्या घोषणेत एक भारतीय उद्योगपतीचं नाव होतं. ते नाव म्हणजे मुकेश अंबानी. ट्रम्प यांनी सांगितलं की अमेरिका तब्बल 50 वर्षांनंतर एक मोठी ऑइल रिफायनरी उभारणार आहे आणि या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करणार आहे. भारतातील मोठी कंपनी ती म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज. ट्रम्प यांनी या संदर्भात सोशल मीडियावर एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, अमेरिका इज रिटर्निंग टू रिअल एनर्जी डॉमिनन्स. म्हणजेच अमेरिका पुन्हा एकदा ऊर्जा क्षेत्रात आपली ताकद दाखवणार आहे. इतकंच नाही, या ट्विटमध्ये ट्रम्प यांनी रिलायन्स कंपनीचे आभार सुद्धा मानले. मित्रांनो, अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ब्राउन्सविल या भागात ही ऑइल रिफायनरी उभारली जाणार आहे. हा प्रोजेक्ट फक्त एक साधा औद्योगिक प्रोजेक्ट नाही, तर हा प्रोजेक्ट जागतिक ऊर्जा बाजाराला प्रभावित करू शकतो. या प्रोजेक्टमध्ये रिलायन्सची भूमिका काय? भारतामधील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली रिलायन्स इंडस्ट्रीज आधीपासूनच ऊर्जा क्षेत्रात मोठं नाव आहे. गुजरातमधील जामनगर येथे असलेली रिलायन्सची रिफायनरी जगातील सर्वात मोठ्या रिफायनरींपैकी एक मानली जाते. त्यामुळेच अमेरिकेनं या प्रोजेक्टसाठी रिलायन्स सारख्या कंपनीवर विश्वास दाखवलाय. या प्रोजेक्टमध्ये रिलायन्सकडून अब्जावधी डॉलरची गुंतवणूक होणार असल्याची चर्चा आहे. अमेरिका आता रिफायनरी का बांधत आहे? मित्रांनो, गेल्या काही वर्षात जगात ऊर्जा संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रशिया युक्रेन युद्ध, मिडल ईस्टमधील तणाव आणि जागतिक राजकारण यामुळे तेलाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. अशा परिस्थितीत अमेरिका आता स्वतःची ऊर्जा क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी नवीन ऑइल रिफायनरी उभारण्याचा निर्णय घेतला गेला. या प्रोजेक्टमुळे भारताला काय फायदा? या प्रोजेक्टमध्ये रिलायन्सची गुंतवणूक असल्यामुळे भारतासाठीही हा एक मोठा फायदा मानला जाते. कारण भारतीय कंपनी आता अमेरिकेच्या ऊर्जा प्रोजेक्टमध्ये थेट सहभागी होणार आहे. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंध अधिक मजबूत होऊ शकतात. त्याचबरोबर भारतीय उद्योगाची ताकद जगाला पुन्हा एकदा दिसणार आहे. पण यामागे मोठी रणनीती आहे का? काही तज्ज्ञांच्या मते हा प्रोजेक्ट फक्त उद्योगाचा विषय नाही, तर हा जागतिक ऊर्जा राजकारणाचा भाग असू शकतो. अमेरिका ऊर्जा क्षेत्रात पुन्हा वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी जागतिक स्तरावर मजबूत भागीदारांची गरज आहे. याच कारणामुळे रिलायन्स सारख्या मोठ्या कंपनीची निवड करण्यात आली असावी. पुढे काय होणार? आता सर्वांचे लक्ष या प्रोजेक्टकडे लागले. ब्राउन्सविलमध्ये उभा राहणारा हा प्रोजेक्ट किती मोठा असेल? त्यामध्ये नेमकी किती गुंतवणूक होईल? आणि या प्रोजेक्टचा जागतिक तेल बाजारावर काय परिणाम होईल? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, एक गोष्ट मात्र निश्चित आहे. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे ऊर्जा क्षेत्रात एक नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. आता हा प्रोजेक्ट अमेरिकेच्या ऊर्जा शक्तीला किती बळ देतो आणि त्यामध्ये भारताची भूमिका किती मोठी ठरते, हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.